आज गुरुवार असल्याने रात्री 9:15 वाजता बाबांच्या पालखीची मिरवणूक निघेल। आज गुरुवार होने के कारण रात 9:15 बजे बाबा के पालखी की शोभा यात्रा निकलेगी। आता शिर्डी माझे पंढरपूर ही आरती होईल। आरती नंतर दर्शनास प्रारंभ होईल। अब शिर्डी माझे पंढरपुर ये आरती होगी। आरती के बाद दर्शन कतार शुरू होगी। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। हरि ओम बृहस्पते अति आदरजो अरिहाद्यो मद्विभाते क्रतु मज्जने घो जद्दीदाय छप्पसरेद प्रजा ततदसमा शुद्रविणन्धे हितरम् ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तदवमस्याधिलक्षम् एकं नित्यं विमलमजलं सर्वधी साक्षिभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वराय गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरु साईनाथ देवताभ्यो नमः। सकलोपचारार्थे सकल पूजा परिपूर्णार्थे गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि। अदधूपः वनस्पतिरसोद्भूतो गन्धाढ्यो गन्धोत्तमः आग्रेयः सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यतात् धूपमग्रापयामि अथ दीपं साज्जन्यवर्धसंयुक्तं हण्डिनां योजितं मया दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापः दीपं दर्शयामि। सद्गुरु साईनाथ देवताभ्यो नमः। अथ नैवेद्यार्थे उपहार नैवेद्यं निवेदयामि। चतुरस्त्रमण्डलं कृत्वा मण्डलोपरि नैवेद्यपात्रं निधाय गायत्री मंत्रेण पात्रान् सम्प्रोक्ष धेनुमुदराम् अमृतीकृत्य ग्रासमुद्रया ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे नमः। मदीयमानीयं समर्पयामि पुनर्नैवेद्यं निवेदयामि। ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे नमः। नैवेद्यं निवेदयामि। हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि। करोद्वर्धनार्थे चन्दनं समर्पयामि। सद्गुरु साईनाथ देवताभ्यो नमः। शेषोपचारार्थे चरणकमले प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि। तथा च मंगल आराध्य दीपं दर्शयामि। शिर्डी माझे पंढरपूर साई बाबा रमावर बाबा रमावर साई बाबा रमावर शुद्ध भक्ते चंद्रभागा भाव पुंडलिक जागा पुंडलिक जागा भाव पुंडलिक जागा याहो याहो अवघे जन करू बाबा से वंदन साई से वंदन करू बाबा से वंदन गणो म्हणे बाबा साये धाव पाव माझे आये पाव माझे आये धाव पाव माझे आये। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज के जय।
गं गणपतये नमः। ओम श्री साईनाथाय नमः। हरिभक्तपरायण दास गणुकृत श्री साईनाथ स्तवन मंजरी। श्री गणेशाय नमः। हे सर्वाधारा मयुरेश्वरा, सर्वसाक्षी गौरी कुमारा, हे अचिंत्या लंबोदरा, पाहि मां श्री गणपते। तू सकल गणांचा आदि ईश, म्हणून म्हणती गणेश। तू संमत सर्वशास्त्रांस, मंगलरूपा भालचंद्रा। हे शारदे वाग्विलासिनी, तू शब्दसृष्टीची स्वामिनी। तुझे अस्तित्व म्हणून व्यवहार चालती जगताचे। तू ग्रंथकाराची देवता, तू भूषण देशाचे सर्वथा। तुझी अवघ्यात अगाध सत्ता, नमो तुझसी जगदंबे। हे पूर्ण ब्रह्मा संतप्रिया, हे सगुण रूपा पंढरीराया। कृपार्णवा परमसदया, पांडुरंगा नरहरे। तू अवघ्यांचा सूत्रधार, तुझी व्याप्ती जगभर। अवघी शास्त्रे विचार, करीती तुझ्या स्वरूपाचा। पुस्तकज्ञानी जे जे कोणी, त्या तू न गवससी चक्रपाणी। त्या अवघ्या मूर्खांनी शब्दवाद करावा। तुला जाणती एक संत, बाकीचे होती कुंठित। तुला माझा दंडवत, आदरे हा अष्टांगी। हे पंचवक्त्रा शंकरा, हे नररुंड मालाधरा। हे नीलकंठा दिगंबरा, ओंकार रूपा पशुपते। तुझे नाम ज्याचे ओठी, त्याचे दैन्य जाय उठाउठी। ऐसा आहे धूर्जटी, महिमा तुझ्या नावाचा। तुझ्या चरण वंदून मी हे स्तोत्र करीतो लेखन। यास करावे साह्य पूर्ण, तू सर्वदा नीलकंठा। आता वंदू अत्रिसुता, इंदिरा कुलदैवता। श्री तुकारामादि सकल संता, देवी अवघ्या भाविकांसी। जय जयाजी साईनाथा, पतित पावना कृपावंता। तुझ्या पदी ठेवितो माथा, आता अभय असू दे। तू पूर्ण ब्रह्मा सौख्यधामा, तूची विष्णू नरोत्तमा। अर्धांगीती ज्याची उमा, तो कामारी तूच की। तू नरदेहधारी परमेश्वर, तू ज्ञाननभीचा दिनकर। तू दयेचा सागर, भवरोगा औषधी तू। तू हीनदीना चिंतामणी, तू तव भक्तां स्वर्धुनी। तू बुडतियांना भव्यतरणी, तू भीतांसी आश्रय। जगाचे आद्य कारण, जे का विमल चैतन्य। ते तुम्हीच आहा दयाघन, विश्व हा विलास तुमचाची। आपण जन्मरहित, मृत्यूहीना आपण प्रत। तेच अखेर कळून येत, पूर्ण विचारे शोधिता। जन्म आणि मरण ही दोन्ही अज्ञानजन्य, दोहोपासून अलिप्त आपण मुळीच महाराजा। पाणी झऱ्यात प्रगटले, म्हणून का तेथ उपळले। ते पूर्वीच होते पूर्ण भरले, आले मात्र आतुनी। खाचेत आले जीवन, म्हणून लागले अभिधान। झरा ऐसे तिज लागून, जलाभावी खाचची। लागला आणि आटला, हे मुळी ठावे न जला। का की जल खाचेला, देत नव्हते महत्व मुळी। खाचेसी मात्र अभिमान, जीवनाचा परिपूर्ण। म्हणून ते आटता दारुण, दैन्यावस्था येतिसी। नरदेह ही खाच खरी, शुद्ध चैतन्य विमलवारी। खाचा अनंत होती जरी, तरी न पालट तो याचा। म्हणून अजन्मा आपण, मी म्हणतसे दयाघना। अज्ञान नगाच्या कंदना, करण्या व्हावे वज्र तुम्ही। ऐशा खाचा आजवर, बहुत झाल्या भूमीवर। हल्ली अजून होणार, पुढेही कालावस्थेने। त्या प्रत्येक खाचे प्रत, निराळे नावरूप मिळत। जेणे करून जगतात, ओळख त्यांची पटतसे। आता चैतन्याप्रत, मी तू म्हणणे ना उचित। का की जेथे न संभवते द्वैत, तेची चैतन्य निश्चये। आणि व्याप्ती चैतन्याची, अवघ्या जगाठाई साची। मग मी तू या भावनेची, संगत कैशी लागते। जलमेघ गर्भीचे, एकपणे एक साचे। अवतरणे भूवरी होता त्याचे, भेद होती अनेक। जे गोदेच्या पात्रात, ते गोदा म्हणून वाहिले जात। जे पडे कूपात, तैसी न त्याची योग्यता। संतरूप गोदावरी, तेथील तुम्ही आहा वारी। आम्ही थिल्लर कूप सरोवरी, म्हणून भेद तुम्हा आम्हा। आम्हा भावया कृतार्थ, आले पाहिजे तुम्हा प्रत। शरण सर्वदा जोडून हात, का की पवित्रता तुम्हा ठाई। पात्रामुळे पवित्रता, आली गोदा जलासी सर्वथा। नुसत्या जलात पाहता, ते एकपणे एकची। पात्र गोदावरीचे, जे का ठरले पवित्र साचे। ते ठरण्यात भूमीचे, गुणदोष झाले साह्य पहा। मेघगर्भीच्या उदकाला, जो भूमिभाग न बदलवी भला। त्याच भूमीच्या भागाला, गोदा म्हणाले शास्त्रवेत्ते। इतरत्र जे जल पडले, त्याने पदगुणा स्वीकारले। रोगी कडू खारट झाले, मूळचे गोड असुनी। तैसे गुरुवरा आहे येथ, षडरिपूंची न घाण जेथ। त्या पवित्र पिंडांप्रत, संत अभिधान शोभतसे। म्हणून संतती गोदावरी, मी म्हणतो साजिरी। अवघ्या जीवात आहे खरी, आपुली श्रेष्ठ योग्यता। जगदारंभापासून, गोदा आहेच निर्माण। तोयही भरले परिपूर्ण, तुटी न झाली आजवरी। पहा जेव्हा रावणारी, येता झाला गोदातीरी। त्यावेळचे तेथील वारी, टिके कोठून आजवरी। पात्र मात्र तेच उरले, जलसागरा मिळाले। पावित्र्य कायम राहिले, जलपात्रांचे आजवरी। प्रत्येक संवत्सरी, जुने जाऊनी नवे वारी। येत पात्रा भीतरी, तोच न्याय तुम्हा ठाया।
शतक तेच संवत्सर त्या शतकातील साधूवर हेच जल साचार नाना विभूती ह्या लाटा ह्या संतरूप गोदेसी प्रथम संवत्सरासी पूर आला निश्चयेसी सनत सनक सनंदनाचा मागून नारद तुंबर ध्रुव प्रल्हाद बलिनृपवर शबरी अंगद वायुकुमर विदूर गोप गोपिका ऐसे बहुत आजवरी प्रत्येक शतका माझारी पूर आले वरच्यावरी ते वर्णण्या अशक्य मी ह्या सांप्रतच्या शतकात संतरूप गोदेप्रत आपण पूर आलात साईनाथा निश्चये म्हणून तुमच्या दिव्य चरण मी करीतो वंदन महाराज माझ्या दुर्गुण पाहू नका किमपीही मी हीन दीन अज्ञानी पातक्यांचा शिखामणी युक्त अवघ्या कुलक्षणांनी परी अभेर करू नका लोहा अंगीचे दोष मनान आणि परीस गावीच्या लेंड्या ओहोळास गोदान लावी परतवुनी माझ्यामधील अवघी घाण आपुल्या कृपा कटाक्षे करून करा करा वेगे हरण हीच विनंती दासाची परिसाचा संग होऊन लोहाचे ते लोहपण जरी न होय गुरुवरा हरण तरी हीनत्व परिसासी मला पापी ठेवू नका आपण हीनत्व घेऊ नका आपण परीस मी लोह देखा माझी चाड आपणाते बालक अपराध सदैव करीते परी न माता रागावते हे आणून ध्यानाते कृपा प्रसाद करावा हे साईनाथ सद्गुरु तूच माझा कल्पतरू भवाब्धीचे भव्यतारू तूच अससी निश्चये तू कामधेनू चिंतामणी तू ज्ञाननभीचा वासरमणी तू सद्गुणांची भव्य खाणी अथवा सोपान स्वर्गीचा हे पुण्यवंता परमपावना हे शांतिमूर्ती आनंदघना हे चित्स्वरूपा परिपूर्ण हे भेदरहिता ज्ञानसिंधो हे विज्ञानमूर्ती नरोत्तमा हे क्षमा शांतीच्या निवासधामा हे भक्तजनांच्या विश्रामा प्रसीद प्रसीद मजप्रती तूच सद्गुरु मच्छिंदर तूच महात्मा जालंधर तू निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर कबीर शेख नाथ तूच बोधला सावता तूच रामदास तत्वता तूच तुकाराम साईनाथा तूच सखा माणिक प्रभू ह्या आपुल्या अवताराची परी आहे अगम्यसाची ओळख आपुल्या जातीची होऊ न देता कवणाते कोणी आपणा म्हणती यवन कोणी म्हणती ब्राह्मण ऐसी कृष्णा समान लीला आपण मांडिली श्रीकृष्णास पाहून नाना प्रकारे वदले जन कुणी म्हणाले यदुभूषण कुणी म्हणाले गुराखी यशोदा म्हणे सुकुमार बाळ कंस म्हणे महाकाळ उद्धव म्हणे प्रेमळ अर्जुन म्हणे ज्ञानजेठी तैसे गुरुवरा आपणासी जे ज्याच्या मानसी योग्य वाटेल निश्चयेसी ते ते तुम्हा म्हणतसे मशीद आपुले वसतिस्थान विंधा वाचून असती कान पात्याच्या तऱ्हा पाहून यवन म्हणणे भाग तुम्हा तैसी अग्नीची उपासना पाहुनी आपुली दयाघना निश्चय होत आमुच्या मना की आपण हिंदू म्हणून परिभेद हे व्यावहारिक याते चाहतील तार्किक परी जिज्ञासू भाविक त्यान वाटे महत्वयांचे आपुली आहे ब्राह्मस्थिती जात गोतना आपणा प्रती आपण अवघ्यांचे गुरुमूर्ती आहात आद्य कारण यवन हिंदूंचे विपट आले म्हणून तदैक्य करण्या भले मशीद अग्नीला स्वीकारिले लीला भक्तास दावावया आपण जात गोतातीत सद्वस्तु जी का सत तीच तुम्ही साक्षात तर्कातीत साचकी तर्कवितर्कांचे घोडे चालले किती आपणा पुढे तेथे माझे बापुडे शब्द टिकतील कोठुनी परी पाहुनी तुम्हाला मौन नये धरिता मला का की शब्द हेच स्तुतीला साहित्य आहेत व्यवहारी म्हणून शब्दे करून जे जे होईल वर्णन ते ते सर्वदा करीन आपुल्या कृपा प्रसादे संतांची योग्यता भली देवाहून आगळी अजादुजास नाही मुळी स्थान जवळ साधूंच्या हिरण्यकश्यपू रावणाला देवद्वेषे मृत्यू आला तैसा एकही नाही घडला प्रकार संत हस्ताने गोपीचंदे उकिरड्यासी गाडिले जालंधरासी परी त्या महात्म्यासी नाही वाटला विषाद उलट राजाचा उद्धार केला चिरंजीव करूनी सोडिला ऐशा संतांच्या योग्यतेला वर्णन करावे कोठवरी संत सूर्य नारायण कृपा त्यांची प्रकाशपूर्ण संत सुखद रोहिणी रमण कौमुदी ती तत्कृपा संत कस्तुरी सोज्वळ कृपा त्यांची परिमळ संत इक्षु रसाळ रसनभाळी तत्कृपा संत सुष्ट दुष्टांप्रती समसमान निश्चिती उलट पाप्यावरी प्रीती अलोट त्यांची वसतसे गोदावरी जलात मळकट तेच धुवाया येत निर्मळते संदुकीत राहे लांब गोदेपासुनी जे संदुकीमध्ये बसले तेही वस्त्र एकदा आले होते धुवावया लागी भले गोदावरीचे पात्रात येथे संदुक वैकुंठ गोदा तुम्ही निष्ठा घाट जीवात्मे हेच पट षडविकार मळत्यांचा तुमच्या पदाचे दर्शन हेच आहे गोदा स्नान अवघ्या मळाते घालवून पावन करणे समर्था आम्ही जन हे संसारी मळत आहो वरच्यावरी म्हणून आम्हीच अधिकारी संत दर्शन घेण्यास्तव गौतमी माझी विपुल नीर आणि धुणे मळकट घाटावर तैसेच पडल्या साचार त्याचे हीनत्व गोदेसी
तुम्ही सघन शीत तरुवर आम्ही पांथस्थ साचार तापत्रयाचा हा प्रखर तापलासे चंडांशू त्याच्या तापापासून सदया करा रक्षण गुरुराया सत्कृपेची शीतळ छाया आहे आपुली लोकोत्तर वृक्षाखाली बैसून जरी लागते वरून ऊन तरी त्या तरू लागून छाया तरू कोण म्हणे तुमच्या कृपेविण पाही जगात बरे होणे नाही अर्जुनाला शेषशायी सखा लागला धर्मास्तव सुग्रीव कृपेने विभीषण साधलासे रामराण संतांमुळेच मोठेपण लागला श्रीहरीसी ज्याचे वर्णन वेदांसी न होय ऐशा ब्रह्मासी सगुण करवून भूमीसी लाजविले संतांनीच दामाजीने बनविला महार वैकुंठपती रुक्मिणीवर चोखोबाने उचलण्या ढोर राबविले त्या जगदात्मया संत महत्व जाणून पाणी वाही जगज्जीवन संत खरेच यजमान सच्चिदानंद प्रभूचे फार बोलणे न लगे आता तूच आम्हा माता पिता हे सद्गुरु साईनाथा शिर्डी ग्राम निवासिया बाबा तुमच्या लीलेचा कोणा न लगे पाडसाचा तेथे माझी आर्षवाचा टिकेल सांगा कोठून जडजीवांच्या उद्धारार्थ आपण आला शिर्डीत पाणी ओतून पण त्यात दिवे तुम्ही जाळिले सवा हात लाकडाची फळी मंचक करून साची आपुल्या योग सामर्थ्याची शक्ती दाविली भक्तजन वांझपणा कैकांचा तुम्ही केलात हरणसाचा कित्येकांच्या रोगांचा बिमोड केलात उदिने वारण्या ऐहिक संकटे तुम्हान काही अशक्य वाटे पिपीलिकेचे कोठून मोठे ओझे मानी गजपती असो आता गुरुराया दीनावरी करा दया मी तुमच्या लागलो पाया मागे न लोटा मजलागी तुम्ही महाराज राजेश्वर तुम्ही कुबेरांचे कुबेर तुम्ही वैद्यांचे वैद्य निर्धार तुम्हा विणना श्रेष्ठ कोणी अवांतराचे पूजेस साहित्य आहे विशेष परी पूजावया तुम्हास जगी पदार्थ न राहिला पहा सूर्याची या घरी सण दीपवाळी आली खरी परी ती त्याने साजिरी करावी कोणत्या द्रव्ये सागराची शमवावया तहान जलन मही ठाया व नी लागी शेकावया अग्नी कोठून द्यावा तरी जे जे पदार्थ पूजेचे ते ते तुमच्या आत्म्याचे अंश आधीच असतीसाचे श्री समर्था गुरुराया हे तत्वदृष्टीचे बोलणे परीन तैशी झाली मने बोललो अनुभवाविणे शब्द जाला निरर्थक व्यावहारिक पूजन जरी तुमचे करू मी सांगा तरी ते कराया नाही पदरी सामर्थ्य माझ्या गुरुराया बहुतेक करून कल्पना करीतो तुमच्या पूजना तेच पूजन दयाघन मान्य करा ह्या दासाचे आता प्रेमाश्रू करून तुमचे प्रक्षालितो चरण सद्भक्तीचे चंदन उगाळून लावितो कफनी शब्दालंकाराची घालितो ही तुम्हासाची प्रेम भावया सुमनाची माळा गळ्यात घालितो धूप कुत्सितपणाचा तुम्हा पुढे जाळितो साचा जरी तो वाईट द्रव्याचा परी न सुटेल घाण त्यासी सद्गुरु विण इतरत्र जे जे धूप जाळितात त्या धूपद्रव्याचा तेथ ऐसा प्रकार होत असे धूपद्रव्याचा अग्नीचा स्पर्श होता क्षणी साचा सुवास सद्गुण तदंगीचा जात त्याला सोडून तुमच्या पुढे उलटे होते घाण तेवढी अग्नीत जळते सद्गुण उरती पाहण्या ते अक्षयीचे जगास मनीचे गळाल्या कुत्सितपण मलरहित होईल मन गंगेचे गेल्या गढूळपण मग ती पवित्र सहजची दीप माया मोहाचा पाजळितो मी हा साचा तेणे वैराग्य प्रभेचा होवो गुरुवरा लाभमसी शुद्ध निष्ठेचे सिंहासन देतो बैसावया कारण त्याचे करुनिया ग्रहण भक्ती नैवेद्य स्वीकारा भक्ती नैवेद्य तुम्ही खाणे तद्रस मला पाजणे का की मी तुमचे तान्हे पयावरी हक्क माझा मन माझे दक्षिण ती मी अर्पितो आपण जेणे नुरेल करते पण कशाचाही मजकडे आता प्रार्थनापूर्वक मात्र घालितो मी दंडवत ते मान्य होवो आपण प्रत पुण्यश्लोका साईनाथा प्रार्थनाष्टक श्लोक शांतचित्ता महाप्रज्ञा साईनाथा दयाघन दया सिंधो सत्स्वरूपा मायातम विनाशन जात गोतातीता सिद्धा अचिंत्या करुणालया पाहि मां नाथा शिर्डी ग्राम निवासिया श्री ज्ञानार्का ज्ञानदात्या सर्वमंगलकारका भक्तचित्त मराळा हे शरणागत रक्षका सृष्टिकर्ता विरिंची तू पाता तू इंदिरापती जगत्त्रया लया नेता रुद्रतो तूच निश्चिती तुझ वीणे रिता कोठे ठावनाया महीवरी सर्वज्ञ तू साईनाथा सर्वांच्या हृदयांतरी क्षमा सर्वापराधांची करावी हेची मागणे अभक्ती संशयाच्या त्या लाटा शीघ्र निवारणे तू धेनू वत्समी तान्हे तू इंदू चंद्रकांतमी स्वर्णदी रूप त्वत्पादा आदरे दासहा नमी हेव आता श्री माझ्या कृपेचा करपंजर शोकचिंता निवारावी गणू हा तव किंकर ह्या प्रार्थनाष्टके करून मी करीतो साष्टांग नमन पापताप आणि दैन्य माझे निवारा लवलाही तू गायमी वासरू तू मायमी लेकरू माझे विषयी नको धरू कठोरता मानसी
तू मलयागिरी चंदन मी काटेरी झुडूप जाण तू पवित्र गोदा जीवन मी महापातकी तुझे दर्शन होवोनिया दुर्बुद्धी घाण माझे ठाया राहिल्या तैशीच गुरुराया चंदन तुझला कोण म्हणे कस्तुरीच्या सहवासे मृत्तिका मोल पावतसे पुष्पासंगे घडतसे वाससूत्रा मस्तकी थोरांची ती हीच रीती ते ज्या ज्या गोष्टी ग्रहण करीती त्या त्या वस्तू पावविती ते महत्पदा कारणे भस्म कौपीन नंदीचा शिवे केला संग्रह साचा म्हणून त्या वस्तूंचा गौरव होत चहूकडे गोपरंजनासाठी वृंदावनी यमुना तटी काला खेळला जगज्जेठी तोही मान्य झाला बुधा तैसा मी तो दुराचारी परी आहे तुमच्या पदरी म्हणून विचार अंतरी ह्याचा करा हो गुरुराया ऐहिक वा पारमार्थिक ज्या ज्या वस्तूस मानील सुख माझे मन हे निशंक त्या त्या पुरविणे गुरुराया आपुल्या कृपेने ऐसे करा मना लागी आवरा गोड केल्या सागरा क्षारोदकपणाची नसे भीती सागरा गोड करण्याची शक्ती आपणामध्ये साची म्हणून दास गणूची याचना ही पुरी करा कमीपणा जो जो माझा तो तो अवघा तुझा सिद्धांचा तू आहेस राजा कमीपणान बरवा तुझसी आता कशास्तव बोलू फार तूच माझा आधार शिशु मातेच्या कडेवर असल्या निर्भय सहजची असो ह्या स्तोत्रासी जे जे वाचतील प्रेमेसी त्यांच्या त्यांच्या कामनेसी तुम्ही पुरवा महाराजा ह्या स्तोत्रास आपुलावर हाची असो निरंतर पठण करत्याचे त्रितापदूर व्हावे एक संवत्सरी शुचिर्भूत होऊन नित्य स्तोत्र करावे पठण शुद्ध भाव ठेवून आपुलिया मानसी हे अशक्य असले जरी तरी प्रत्येक गुरुवारी सद्गुरुमूर्ती अंतरी आणून पाठ करावा तेही अशक्य असल्यास प्रत्येक एकादशीस वाचणे ह्या स्तोत्रास कौतुक त्याचे पहावया स्तोत्रपाठका उत्तम गती अंती देईल गुरुमूर्ती ऐहिक वासना सत्वरगती त्यांची पुरवून श्रोते हो ह्या स्तोत्राच्या पारायणे मंदबुद्धी होतील शहाणे कोणा आयुष्य असल्या उणे तो पठणे होय शतायू धनहीनता असल्या पदरी कुबेर येऊन राबेल घरी हे स्तोत्र वाचल्यावरी सत्य सत्य त्रिवाचा संततिहीना संतान होईल स्तोत्र केल्या पठण स्तोत्र पाठकाचे संपूर्ण रोग जातील दिगंतरा भयचिंता निवेल मान मान्यता वाढेल अविनाश ब्रह्म कळेल नित्य स्तोत्राच्या पारायणे धरा बुध हो स्तोत्राविषयी विश्वास आपुल्या मानसी तर्क वितर्क कुकल्पनेसी जागा मुळी देऊ नका शिर्डी क्षेत्राची वारी करा पाय बाबांचे चित्ती धरा जो अनाथांचा सोयरा भक्त काम कल्पद्रुम त्याच्या प्रेरणे करून हे स्तोत्र केले लेखन मज पामरा हातून ऐसी रचना होय कैसी शके 1840 भाद्रपद शुद्ध पक्षात तिथी गणेश चतुर्थी सत्य सोमवारी द्वितीय प्रहरी श्री साईनाथ स्तवन मंजरी पूर्ण झाली महेश्वरी पुनीत नर्मदेच्या तीरी श्री अहिल्ये सन्निध महेश्वर क्षेत्र भले स्तोत्र तेथे पूर्ण झाले प्रत्येक शब्दासी वदविले श्री साईनाथे शिरुनी मनी लेखक शिष्य दामोदर ह्यास झाला साचार दास गणू मी किंकर अवघ्या संत महंतांचा स्वस्ति श्री साईनाथ स्तवन मंजरी तारक हो भवसागरी हेच विनवी अत्यादरी दास गणू श्री पांडुरंगा श्री हरिहरार्पणमस्तु शुभम भवतु पुंडलिक वरदा हरिविठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभम भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय 31 श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्याय नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः श्री सीतारामचंद्राभ्यां नमः श्री सद्गुरु साई नाथाय नमः। गताध्यायी जाहले कथन सप्तशृंगीच्या भक्ताचे आख्यान माधवरावांचा नवसही पूर्ण साई फेडून घेववीत कैसे दिधले स्वप्नी दर्शन खुशाल शेठ रामलाला लागून कैसी आपरी घेतले ठेवून अनिर्वाण रामलाला त्याहून अपूर्व ही प्रकृत कथा श्रोता परिसिजे अति सादरता संन्यासी एक मानसा जाता कैसा निजमुक्तता लाधला कैसा मानकर नूलकर मेघा यांचाही हेतू पुरविला अवघा हे तर नर परी एका क्रूर वाघा निजपदी जागा दिधली कथा आहेत अति विस्तृत ग्रंथ विस्तार होईल बहुत कठीण संक्षिप्त सारभूत होईल निजहित साधक अंतकाळी जैसी मती तैसी प्राण्यास लाभे गती किडे भीतीने भ्रमर होती हरिण प्रीती जड भरत अंतकाळी जे जे ध्यान ते तेच रूपे पुनर्जनन भगवतपदी झाली आलीन जन्मविहीन होई तो याच करिता नामस्मरण लाविला अभ्यास हेच कारण प्रसंगी जावेन गांगरून अंती आठवण राहावी
आयुष्यभर जागृत राहिला, अंतकाळी जरी का निदेला तरी तो शेवटी फुकट गेला, यदर्थ केला सत्संग. म्हणून जे भक्त भावार्थी ते जीव निरविती संता हाती, की ते जाणती गती निर्गती अंतीचे सांगाती ते एक. ये अर्थीची गोड कथा साईं समोर घडलेली वार्ता, ऐकता दिसेल श्रोतया चित्ता भक्तवत्सलता साईंची. कोठे मद्रास कोठे शिर्डी, कोठे मानसरोवर दरडी, कैसी भक्तांची भरता घडी आणि त ओढीत पायांपाशी. एकदा एक मद्रासी संन्यासी विजयानंद नाम जयासी, मद्रासेहून मानस सरोवरासी महदुल्लासी निघाला. एका जपानी प्रवाशाचा नकाशा मानस सरोवराचा पाहून निश्चय झाला मनाचा, दर्शनाचा उत्कट. वाटेत लागला शिर्डी गाव, करणी पडला बाबांचा प्रभाव, दर्शनाची धरुनी हाव आले ठाव शोधित. साई महाराज मोठे संत कीर्तिमंत जगविख्यात, ऐकून धरिला दर्शनी हेत थांबले मार्गात जाताना. होते तेव्हा शिर्डी माझी हरिद्वारचे स्वामी सोमदेवजी, उभयतांची भेट सहजी भक्त समाजी जाहली. तयांस मग संन्यासी पुसती मानस सरोवर ते दूर किती, 500 मैल स्वामी म्हणती गंगोत्रीवरती आहे ते. तेथे बर्फ फार चिपडते 50 कोसांत भाषा बदलते, भूतानवासियां शंका येते परस्थाते बहुपीडा. स्वामी मुखींचे वर्तमान परिसोनी संन्यासी खिन्नवदन, जाहले तयाचे दुश्चित्त मन चिंता निमग्न झाला तो. घेतले साईबाबांचे दर्शन घातले पायी लोटांगण, चित्त झाले सुप्रसन्न बैसले आसन घालुनी. तो बाबांची खवळली वृत्ती मग ते तेथील मंडळीस म्हणती, द्या हाकलून या संन्याशाप्रती नाही संगती कामाची. आधी संन्यासी तो नवा स्वभाव बाबांचा नाही ठावा, जरी खजील झाला जीवा पाहत सेवा बैसला. प्रातःकाळीचा दरबार मशिदीत मंडळी चिकार, भक्तोपचार पूजा संभार पाहुनी तो गार झाला. कोणी बाबांचे पाय धुती पळीत अंगुष्ठ तीर्थ घेती, शुद्ध सद्भावे सेवन करीती नेत्र स्पर्शिती तै कोणी. कोणी लाविती तयास गंध, कोणी फासिती अत्तर सुगंध, ब्राह्मण शूद्रादी जाती निर्बंध गेले संबंध विसरूनी. बाबा जरी भरले रागे संन्यासी उचंबळला अनुरागे, तयाचे पाऊल न निघे मागे बैसल्या जागे उठेना. राहिला शिर्डीत 2 दिवस इतुक्यात पत्र आले तयास, अत्यवस्थ माता गावास तेने उदास तो झाला. आईस भेटावे आले मनी परत जावे स्वदेशा लागुनी, परीन बाबांचे आज्ञे वाचुनी पाऊल तेथून काढवे. मग ते पत्र घेऊन हाती संन्यासी गेला मशिदी प्रती, बाबांस करू लागला विनंती मातेची स्थिती निवेदुनी. महाराज साई समर्था मनी मातेच्या भेटीची आस्था, आज्ञा दीजे प्रसन्न चित्ता मज मार्गस्था कृपा करी. धावोनी लागला बाबांचे चरणी होईल की आज्ञा कृपा करूनी, माता प्राण कंठी धरूनी असेल धरणी खिळलेली. असेल पाहत माझी वाट घेऊ द्या मज दृष्टी भेट, होतील तिचे सह्य कष्ट सुखे शेवट होईल. साई समर्थ अंतर्ज्ञानी त्याचेच आयुष्य सरले जाणुनी, वदती काय तया लागुनी चित्त देऊनी ते परिसा. होता इतुका मातेचा लळा तरी का हा वेश स्वीकारिला, साजेना ममत्व या वेशाला कलंक भगव्याला लाविला. जा बैसत्वा व्हावेन उदास जाऊ दे की थोडे दिवस, करू मग पुढील विचारास धीरत्वा चित्तास धरावा. वाड्यात असती बहुत चोर कवाडे लावोनी रहावे हुशार, सर्वस्वाचा करीतील अपहार घाला अनिवार घालितील. वैभव कधीही नव्हे शाश्वत शरीर हे तो सर्वदा अनित्य, जाणूनी मृत्यू नित्य सन्निहित धर्म जागृत ठेवावा. देह स्त्री पुत्रादिकी अहम ममाभिमान जो लोकी, तत्प्रयुक्त तापत्रिकी अनर्थ ऐहिकी या नाव. दुजा अनर्थ आमुष्मिक जन जे जे परलोक कामुक, परलोक ही मोक्ष प्रतिबंधक अधोमुख सर्वदा. तेथे नाही पुण्योपचय तेथील प्राप्ती नाही निर्भय, क्षीण पुण्ये पतन भय आहे निसंशय तेथेही. तरी हे ऐहिक आमुष्मिक उभयही भोग अनर्थावहक, तयांचा त्याग निश्चेख आद्योत्पादक आनंदा. संसारास जे जे विटले अढळ हरिपदी जे जे विनटले, तयांच्या बंधाचे बिरडेच फिटले धरणे उठले अविद्येचे. हरिभजन स्मरणाची घडी पापताप दैन्य दवडी, ध्यानासी आणिता बहु आवडी संकटी उडी घालितो. तुझी पूर्व पुण्याई गहन तेनेच आलासी हा ठाव ठाकून, आता मदवचनी द्यावे अवधान करून घे साधन जीवाचे. उद्यापासून भागवताचे परिशीलन करावे साचे, 3 सप्ताह त्या ग्रंथाचे काया वाचा मने करी. होऊन या निर्वासन करी त्या ग्रंथाचे श्रवण अथवा मनोभावे वाचन, निदिध्यासन तत्पर. प्रसन्न होईल भगवंत सर्व दुःखांचा करील अंत, होईल मायामोह शांत सौख्य अत्यंत लाभेल. होऊन या शुचिर्भूत ठेवून हरिचरणी चित्त, संपादी हे सांगव्रत मोह निर्मुक्त होशील. आला निकट स्वदेहा अपाय पाहूनी बाबांनी हाच उपाय, योजिला वाचविला रामविजय जेणे मृत्युंजय संतुष्टे. दुसरे दिवशी प्रातःकाळी सारोनी मुखमार्जन अंघोळी, वाहुनी बाबांस पुष्पांजुळी चरणधुळी वंदिली. बगलेस मारिले भागवत पाहिजे वाचावयास एकांत, लेंडी स्थान मौजेचे शांत पडले पसंत तयांसी.
गेले बैसले घालून आसन सुरू केले पारायण संन्यासीच ते भगवतपरायण केले संपूर्ण 2 सप्ते करू घेता 3रा सप्ता वाटली एकाएकी अस्वस्थता वाढू लागली अशक्तता टाकीला अपुरता तैसाच आला वाडियात परतोन काढिले कष्टे दिवस 2 उजाडता 3रा दिन बुवांनी नयन झाकिले ठेवून या निजशिर फकीर बाबांचे मांडीवर संन्यासी झाला तेथे स्थिर मुक्त शरीर विदेही संन्यासाचे देहावसान होता बाबांस निवेदन जाहले तयांचे आज्ञापन देह दिनभर ठेवावा इतुक्यात टाकू नका पुरून होईल त्याचे पुनर्जीवन लोकांनी बहु आशा धरून केले रक्षण देहाचे गेला एकदा प्राण निघून तो काय ये मागे परतोन परी बाबांचा शब्द प्रमाण देहाचे जतन ते केले परिणामी ते फळा आले निवारसी प्रेत रक्षिले गेले पोलिसांचे संशय फिटले जीवन कसले मेल्याचे हे काय बाबांस नवते ठावे की मेलेले कैसे उठवावे हेतून योग्य चौकशी अभावे भुईत दाटावे त्या प्रेता निवारसीचा राजा धणी चौकशी करी आकस्मिक मरणी व्हावीन आधीच प्रेताची दाटणी म्हणून बतावणी बाबांची असो पुढे हे सर्व झाले यथाविधी प्रेत ते संस्कारिले योग्य स्थळी मग ते पुरले कार्य उरकले संतांचे ऐसीच आणिक एक वार्ता श्रोतया लागी कथितो आता परिसा क्षणभर सादर चित्ता दिसेल व्यापकता साईंची भक्त एक बाळाराम मानकर जयांचे उपनाम होते बाबांचे भक्त परम गृहस्थाश्रम करून परी पुढे तयांची भार्या पंचत्व पावूनी आश्रम कार्या व्यत्यय आला अंतरले स्थैर्या परमेश्वर्या ते चढले पूर्वार्जित फलप्राप्ती लाधली साई चरण संगती जडली तेथे निश्चल भक्ती पूर्ण विरक्ती संसारी आशापाश मुले बाळे तोडून या हे बंध सगळे पहा मानकर दैवा आगळे संसारा वेगळे जाहले परमार्थ द्वाराची अर्गळा परसेवेची मोहनमाळा घालून या निजपुत्रांचे गळा ऐहिका टाळा दिधला हाही एक जातीचा संन्यास संन्यासाच्या परी बहुवस परी जो नव्हे ज्ञानगर्भन्यास उपजवी त्रास पदोपदी म्हणून हा साई उदारमूर्ती मानकरांची अनन्य भक्ती कृपा करावी आले चित्ती केली विरक्ती दृढ त्यांची अनंत जन्मींचे संस्कार पटल चंचल मन राहीना अचल मनोराज्याचे तरंग प्रबळ वैराग्य अढळ ठरेना शिर्डीच नव्हे माझे स्थान मी तो देश कालानवच्छिन्न दावावया हे सप्रमाण करीत आज्ञापन मानकरा पुरे झाली आता शिर्डी ही घे खर्ची 12 रोकडी तपार्थ जाई मच्छिंदर गडी सुख निरवडी वसतेथे परिसुनी ऐसे साई वचन आज्ञा करूनी शिरसा वंदन घालूनी साष्टांग लोटांगण केले अभिवंदन पायांचे होऊन या अतिविनीत वदे बाळाराम साईंप्रत नाही आपले दर्शन जेथ कायम्या तेथ करावे येथे नित्य पायांचे दर्शन घडे चरणतीर्थ सेवन होई अहर्निश सहजी चिंतन तेथे मी अकिंचन एकला तरी बाबा आपणा विरहित काय तेथे माझे स्वहित हे आकळाया नाही मी समर्थ धाडिता मज किमर्थ ते स्थानी परीन भक्ते धरावा अल्प निज गुरुवचनी ऐसा विकल्प तात्काळ मनात उठला संकल्प निर्विकल्प मानकर म्हणे बाबा क्षमा कीजे क्षुद्र बुद्धीचे विचार माझे झालो शंकित तेणे मी लाजे शंकान साजे ही मज मी तो आपला आज्ञाधर राहून नामस्मरण तत्पर केवळ आपल्या सामर्थ्यावर गडावरही राहीन तेथेही करीन आपले ध्यान आपल्या कृपामूर्तीची आठवण आपल्याच पायांचे चिंतन हेच निरंतर तप माझे अनन्य शरण मी तुम्हा प्रती माझी गमनागमन स्थिती दिधली असता तुम्हा हाती हा का चित्ती विचार तवाज्ञेची निजसत्ता तेथेही मनास देईल शांतता ऐसी तुमची असता समर्थता व्यर्थ का चिंता वाहुमी साई समर्थ ब्रह्म सनातन ब्रह्मलिखित तयांचे वचन पाहिल जो विश्वास ठेवून घेईल पूर्ण अनुभवतो मग बाबा वदती तयासी सावधान होऊनी मनासी परिसगा तू मदवचनासी विकल्प सायासी पडू नको जाई मच्छिंदरगडी सत्वर करी प्रत्यही तप त्रिवार काही काळ क्रमिल्यावर स्वानंद निर्भर होसील ऐकता ऐसे आश्वासन मानकरांसी पडले मौन पुढे मी काय बोलू दीन गडाभिगमन आरंभी पुनश्च लागोनी साई चरणा पावोनी उदी प्रसादाशीर्वचना मग मानकर स्वस्थ मना मच्छिंदर भुवना निघाले ठाकोनिया ते रम्यस्थान जेथे शुद्ध निर्मळ जीवन मंद मंद वाहे पवन समाधान पावले ऐसे मानकर साई प्रयुक्त असता गडावर साई वियुक्त आचरिते झाले तप यथोक्त यथा नियुक्त राहुनी तै पहा बाबांचा चमत्कार तपनिमग्न असता मानकर प्रत्यक्ष दिधले दर्शन गडावर झाला साक्षात्कार तयांस होईल दर्शन समाधिस्था यदर्थी काही नाही आश्चर्यता परी आसन स्थित उत्थानावस्था असता श्री समर्था देखिले
नाही केवळ दृष्टी देखिले बाळकरामे समक्ष पुसले का मज बाबा येथे धाडिले काय दिधले प्रत्युत्तर शिर्डीत असता अनेक कल्पना उठू लागले तरंग नाना म्हणून तुझी या चंचल मना गडप्रयाणा नेमी आले पृथ्वी आपादिकांच्या गारा रचोनी रचियल्या या अगारा 3.5 हातांची या घरा शिर्डी बाहेरा नव्हतो तुझ आता जो येथे तोच की तेथे पाहून घेई स्वस्थ चित्ते तेथून जे म्या पाठविले तू ते येच निमित्ते तू जाण असो पुढे हे मानकर उद्दिष्ट काळ क्रमिल्यावर यावया आपुल्या मुक्कामावर सोडिला मच्छिंदरगड त्यांनी वांद्रे ग्राम वसती स्थान यावे तेथे जाहले मन दादरपर्यंत पुण्याहून योजिले प्रयाण अग्निरथे गेले पुण्याचे स्टेशनावर येता तिकीट घेण्याचा अवसर होता खिडकीपाशी सादर वर्तला चमत्कार तमा एक लंगोटी एक कटिप्रदेशी खांदा कांबळी कुणबी वेशी ऐसा एक अनोळखी प्रवासी खिडकीपाशी देखिला घेऊनी दादरचे तिकीट कुणबी मागे फिरे जो नीट बालकरामाची दृष्टादृष्ट होताची निकट पातला म्हणे तुम्ही कोठे जाता दादरास बाळकराम वदता तिकीट देऊनी टाकिले तत्वता म्हणे हे आता तुम्ही घ्या मीही जाणार होतो तेथे परी महत्कार्यांतर येथे कर्तव्य आहे आठवले माते म्हणून जाणे ते राहिले वेचिता ही गाठीचे दाम तिकीट मिळविणे कठीण काम ते जै लाधे अविश्रम संतोष परम मान करा पुढे ते मोल चुकवावयाला खिशातून जो पैका काढिला तोच तो कुणबी दाटीत घुसला कोठे निसटला कळेना तेव्हा तो कुणबी शोधावयाला बाळकरामे प्रयत्न वेचिला परी तो सर्व निष्फळ गेला येऊन ठेला अग्निरथ नाही जोडा वाहन पायी फटकूर एक वेष्टिले डोई खांदी कांबळ लंगोटी लावी कुणबी भाई हा कोण भाडे नाही थोडे थोडके तेही देऊनी पल्लवचे रोकडे कामज आभाराचे साकडे घातले हे कोडे नुलगडे उदार आणि निरपेक्ष स्वांती ऐसा हा कोण कुणबी वरकांती राहून गेले अनिश्चित अंती लागली खंती मानकरा तैसेच मग ते आश्चर्यचकित धरोनी भेटीचा पोटी हेत अग्निरथ जागेचा हालेपर्यंत ठेले तटस्थ द्वारात पुढे जेव्हा गाडी सुटली समूळ भेटीची आशा खुंटली जाणून गाडीची खीळ पकडली उडी मारिली गाडीत गडावरील प्रत्यक्ष गाठ तैसाच इकडे हा निराळा घाट पाहून कुणब्याचा विचित्र थाट लागली चुटपुट मानकरा असो पुढे हे सद्भक्त साईपदी पूर्णानुरक्त दृढ श्रद्धा भक्ती संयुत जाहले कृतार्थ शिरडीत साई संलग्न पदाब्जरजी साई नामाची घाली तरुंची भक्त भ्रमर बालकरामजी शिर्डी माझीच राहिले घेऊन बाबांचे अनुज्ञापन मुक्तारामजी सवे घेऊन कधी कधी हे शिर्डी सोडून करीत भ्रमण बाहेर परी शिर्डी केंद्रस्थान वेळोवेळी येत परतोन अखेर जाहले देह विसर्जन परम पावन शिर्डीत धन्यपूर्वकृत भागधेय होऊन साईंचा दृष्टीविषय लागून तया पायी लय मरण निर्भय पावे जो धन्य तात्या साहेब नूलकर धन्य मेघा भक्त प्रवर अंती शिर्डीत भजन तत्पर जीवही कलेवर विसर्जिले मेघा जेव्हा पावला पंचत्व पाहताय उत्तर विधान महत्व आणिक बाबांचे भक्त सख्यत्व मेघा तो कृतकृत्य आधीच सवे घेऊन भक्त समस्त स्मशान यात्रेस गेले ग्रामस्थ बाबाही गेले स्मशानाप्रत पुष्पे वर्षत मेघावर होता मेघाचे उत्तर विधान बाबाही झाले साश्रुलोचन मायानुवर्ती मानवा समान शोक निर्विण्ण मानस प्रेमे बाबांनी निज करे प्रेत आच्छादिले सुमन निकरे शोकही करूनी करुणास्वरे मग ते माघारे परतले मानवांचा उद्धार करीती ऐसे संत देखिले बहुती परी साई बाबांची ती महती वर्णन किती करावी व्याघ्रासारिखा क्रूर प्राणी तो काय मनुष्यापरी ज्ञानी परी तोही लागे तयांचे चरणी अघटित करणी बाबांची ये अर्थीची रम्य कथा परिसा नीट देऊनी चित्ता मग कळेल बाबांची व्यापकता समचित्तता सकळीकी शिर्डीस एकदा चमत्कार झाला असता सप्तदिन निर्याणाला गाडा एक बैलांचा आला राहिला उभा द्वारात वरी एक व्याघ्र प्रचंड गळा जयाचे साखळदंड जखडून टाकिला उदंड भेसूर तोंड मागिलीकडे त्याला काही होती व्यथा दरवेशी थकले उपाय करिता संत दर्शनोपाय सरता मानला चित्ता तयांचे होते ते दरवेशी 3 तो व्याघ्र त्यांच्या जीविकेचे साधन गावोगावी खेळ करून करीती गुजराण आपुली फिरता फिरता त्या बाजूला करणी आली बाबांची लीला म्हणती दर्शन घेऊ चला वाघही नेऊ ते ठाई चरण तयांचे चिंतामणी अष्टसिद्धी लोटांगणी नवनिधी येती लोळणी घेती पायवणी तयांचे माथा ठेवू तया चरणी दुवा मागू व्याघ्रा लागुनी संतांच्या आशीर्वाद वचनी कल्याण होईल सर्वांचे एतदर्थ ते दरवेशी व्याघ्रास उतरविती द्वारापाशी घट्ट धरूनी साखळ दंडासी तिष्ठत द्वारासी राहिले आधीच हिंस्र भयानक मस्त वरी होता तो रोगग्रस्त तेने तो अत्यंत अस्वस्थ कौतुक समस्त पाहती
व्याघ्राची स्थिती बाबांचे कानी घातली समग्र दरवेशांनी बाबांची आधी संमती मिळवणी आले परतोनी दाराशी साखळ दंड दृढ कसिती तोडून न पळे ऐसे करीती मग त्यास सांभाळून आणीती साईं प्रती समोर पाहोनी साई तेजोराशी व्याघ्र येताच पायरी पासी नकळे काय दचकला मानसी अत्यादरेसी अधोमुख काय पहा चमत्कार होता परस्पर नजरा नजर व्याघ्र चढताच पायरीवर प्रेम पुरस्सर निरीक्षी लगेच पुच्छाचा गोंडा फुलविला त्रिवार धरित्री प्रहार केला साई चरणी देह ठेविला विकळ पडला निश्चेष्ट एकदाच भयंकर डरकला तात्काळ ठाईच पंचत्व पावला जन सकळ विस्मयापन्न झाला व्याघ्र निमाला पाहुनी एकेपरी दरवेशी खिन्न पुनश्च तेच दिसले प्रसन्न की रोगग्रस्त आसन्न मरण प्राणी निर्वाण पावला साधू संतांचे दृष्टी समोर प्राणोत्क्रमणी पुण्य थोर तुम्ही कीटकवा व्याघ्र पाप समग्र तोतरला काही मागील जन्माचा ऋणी खेडिले ऋण झाला अनृणी देह ठेविला साई चरणी अघटित करणी विधीची ठेविता संतपदी डोई जया प्राणिया मरण येई सवेच तो उद्धरो जाई हीच कमाई जन्माची असल्या विण भाग्याचा थोर संतांची या दृष्टी समोर पडेल काय उगाच शरीर होईल उद्धार तयाचा साधूंची या दृष्टी सन्मुख देह ठेविता परमसुख पिता विख होय पियुख मरणाचा हरिखना दुःख दृष्टी पुढे संत चरण असता जया प्राणिया मरण धन्य देह तो कृष्णार्पण पुनर्जनन नाही त्या संतांची या दृष्टी सन्मुख मरण नव्हे ते वैकुंठ सुख जिंकिला तेने मृत्युलोक न पुनर्भव शोकतया संता देखता देह त्यागिती तया नाही पुनरावृत्ती तीच सर्व पापांची निष्कृती उद्धारगती पावला आनखाग्र संतावलोकन करिता करिताचे देहपतन तया काय म्हणावे मरण निजोद्धरण ते साचे पाहू जाता पूर्वविधान कोणीतरी हा पुण्यवान मिरवू जाता विद्याभिमान पावला अवमान हरिभक्त तयाची या शापापासूनी पावला ही क्रूर योनी उशापयोगे लागला चरणी अभिनवकरणी भक्तांची वाटे जाहला त्या उशाप साई दर्शने जळले पाप तुटले बंध सरले ताप झाला आपाप उद्धार पूर्ण सभाग्य असल्या विण कैचे संतदृष्टी पुढे मरण त्रिताप त्रिपुटी त्रिगुण मर्दन होऊन निर्गुण ठाकला ऐसा पूर्वकर्मानुबंध सुटला क्रूर देह संबंध तुटला लोह शृंखळा बंध ईश्वरी निर्बंध हा एक साधू संतांच्या चरणांपरती इतरत्र कोठे उद्धारगती ती लाधता या व्याघ्राप्रती प्रसन्न चित्ती दरवेशी व्याघ्रतयांचे चरितार्थ साधन व्याघ्रतयांचे कुटुंब पोषण तया व्याघ्राला येता मरण खिन्नवदन दरवेशी दरवेशी महाराजांस पुसती आता पुढे कैसी गती कैसी द्यावी मूठ माती लावा सद्गती निज हस्ते महाराज म्हणती न करा खंत येथेच होता तयाचा अंत तो ही मोठा पुण्यवंत सौख्य अत्यंत पावला त्या तक्क्याचे पलीकडे शंकराचे देऊळ जिकडे नेऊन त्याला पुरातीकडे नंदी निकट द्यागती पुरलिया तेथे तयाप्रती लाधेल तोही सद्गती ऋणनिर्मुक्ती बंधमुक्ती तुमची या हस्ती पावेल गतजन्मीचा देणेदार फेडावया ऋण हा अवतार तुमची या बंधनी साचार तो आजवर राहिला दरवेशी मग उचलून तयासी जाते जाहले देऊळापाशी नंदीची या पश्चात प्रदेशी तया खाचेशी दाटिती काय तरी चमत्कार वहिला व्याघ्र तात्काळ कैसा निमाला प्रकार इतुकाची असता घडला विसर पडला असता की परी येथून सातवेच दिनी बाबांनी देह ठेविला धरणी तेनेही आठवण वरचे वरमनी उचंबळोनी येतसे पुढील अध्याय याहून गोड बाबांही वर्णिले निजगुरूचे कोड पुरविली गोखलेबाईंची होड अनुग्रह जोड देऊनी हेमाड साई नाथांसी शरण गृहस्ते कुपी उफराटे टांगवून कैसी बाबांनी कृपा संपादन केली ते श्रवण करावे स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते दर्शन महिमा नाम 31तमोऽध्याय संपूर्ण श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभम भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।